कोणतेही नवे तंत्रज्ञान आले की त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांची संख्याही वाढते. अलीकडे ऑनलाईन व्यवहार आले आणि गुन्हेगारांनी त्याकडे आपला मोर्चा वळवला. बनावट मेसेज पाठवून लोकांना अडकवण्याचा, धमकवण्याचा आणि लुटण्याचा प्रकार सुरू झाला. अलीकडे डिजिटल अरेस्ट हा एक नवाच प्रकार आला आहे. आम्ही पोलीस आहोत, तुम्ही अश्लील सामुग्री बघितली, मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभाग घेतला, तुमच्या नावे असलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ आले, असे एक ना अनेक गुन्हे सांगून एखाद्याला अडकवले जाते. त्याला ऑनलाईनच अटक केल्याचे सांगितले जाते. यातून सुटका व्हायची असेल तर पैसे द्यावे लागतील असे सांगून लुटले जाते. हे प्रकार आता सर्वत्रच घडताना दिसत असल्याने सावध होण्याची गरज आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका वृद्धाला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून तब्बल 28 लाख रुपये लुटल्याची घटना घडली. अखेरीस जमीन विकण्याची वेळ त्या वृद्धावर आली. तेव्हा वकिलांना शंका आली. त्यांनी त्या वृद्धाला विश्वासात घेऊन माहिती घेतली आणि हा प्रकार समजताच पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल होताच तातडीने हालचाली करत गमावलेल्या 28 पैकी 22 लाख परत मिळवले. यासारख्या घटनांमधून धडा घेण्याची गरज आहे. नमस्कार, आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व. प्रथमतः तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल किंवा आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि नवीन घटना आपल्या समोर आणण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. बुलढाणा शहरातील टिळकवाडी परिसरात प्रकाश पाठक वय 75 हे वृद्ध राहतात. काही वर्षापूर्वी पत्नीचे निधन झाल्याने आणि मुलगा कुटुंबासह बाहेरील राज्यात राहत असल्याने पाठक एकटेच राहायचे आणि त्यांच्याजवळ असलेली नांद्रा कोळी गावातील शेती बुलढाणा येथूनच पाहायचे. वृद्ध पाठक हे एक दिवसच्या दरम्यान घरात आराम करत असताना त्यांचा मोबाईल खणखणला. त्यांनी मोबाईल उचलताच पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने, आपण ट्राय डिपार्टमेंटमधून बोलतोय, तुमच्या आधार कार्डवर 2 मोबाईल नंबर असून त्यापैकी एका नंबरवरून मनी लॉन्ड्रिंग संबंधी तसेच अश्लील कॉल वगैरे मेसेज नागरिकांना येत आहेत. ट्राय तुमचे दोन्ही नंबर ब्लॉक करत आहे असे सांगितले. त्या व्यक्तीचे संभाषण ऐकून पाठक यांनी माझा या घटनेशी काही संबंध नसून माझा एक मोबाईल नंबर सुरू राहू द्या अशी विनंती केली आणि फोन कट केला. मोबाईल कट होताच काही सेकंदात पाठक यांना एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. तो कॉल प्रकाश पाठक यांनी रिसीव्ह केला. पलीकडची जाडजूड शरीरयष्टीची व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात दिसत होती. त्या व्यक्तीने आपण अंधेरी पोलीस स्टेशन मुंबईतील अधिकारी आणि CBIचा विशेष अधिकारी असल्याचे पाठक यांना सांगितले. तुमच्यावर अंधेरी पोलीस स्टेशन मुंबई येथे मनी लॉन्ड्रिंग व बनावट खाते उघडणे तसेच पॉर्नोग्राफी संबंधाचे गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रकरणात तुम्हाला लवकरच अटक होणार आहे. CBIकडून होणारी अटक तुम्हाला टाळायची असल्यास तुम्ही तुमच्या घरीच डिजिटल अरेस्ट राहा. आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवू. याबाबत कोणाला काही सांगू नका आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे अटकेत असल्याच्या अटी व शर्ती पाळा असे त्याने सांगितले. त्या व्यक्तीचे संभाषण ऐकून पाठक यांना घाम फुटला. मात्र त्या व्यक्तीचे म्हणणे ते काकुळतीने ऐकत होते. त्या स्वतः CBI अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीने व्हिडिओ कॉलवरच व्हेरिफिकेशन करायचे असल्याने आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याची संपूर्ण माहिती, फिक्स डिपॉझिटची माहिती, घरातील व्यक्तींची नावे, जमीन, प्लॉट यांची सर्व सविस्तर माहिती पाठक यांना विचारली. पाठक यांनी त्या अधिकाऱ्यास सर्व पासबुक आणि त्यातील रकमेचे डिटेल्स दिल्यावर त्या अधिकाऱ्याने उद्या तुमच्या एका खात्यातील रक्कम मी सांगतो त्या खात्यावर RTGS करा असे सांगितले. त्या व्यक्तीचे हिंदीतील संभाषण ऐकून पाठक यांचे अंग घामाने डबडबले होते. आयुष्यात कोर्टाची अथवा पोलीस स्टेशनची पायरी न चढलेल्या प्रकाश पाठक यांना टेन्शन आले होते. काय करावे सुचत नव्हते. त्या अधिकाऱ्याने कोणाला काही न सांगण्याचे बजावले होते. कोणाला कळल्यास इज्जतीची वाट लागेल असे पाठक यांना वाटत होते. स्वतः CBI अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे बुलढाणा अर्बन बँकेतील FD मोडून पाठक यांनी त्यांना पाठवलेल्या येस बँक खात्यावर 10,70,000 रुपये RTGS द्वारे पाठवले. पैसे पाठवताच घरी आलेल्या पाठक यांना त्या पोलीस अधिकाऱ्याचा परत व्हिडिओ कॉल आला. त्याने सर्व माहिती गोळा केली. व्हिडिओ कॉलवर नेहमी उपस्थित राहावे असे दरडावून सांगितले. दिनांक 27 डिसेंबर रोजी परत कॉल करून पैसे टाकण्याचे सांगताच पाठक यांनी एका पतसंस्थेतील FD मोडून त्याने सांगितलेल्या SBIच्या खात्यावर RTGS द्वारे 6,55,000 रुपये पाठवले. परत 2-3 दिवसांनी तिसरी FD मोडून येस बँकेच्या एका खात्यात 11,05,300 रुपये RTGSने पाठवले होते. 7 दिवसात डिजिटल अरेस्ट करून त्या स्वतःच पोलीस व CBI अधिकारी सांगणाऱ्या व्यक्तीने पाठक यांच्याकडून तब्बल 28,30,000 रुपये उकळले होते. या दरम्यान तो व्यक्ती पाठक यांना विविध नंबरवरून व्हिडिओ कॉल करून
यांच्या संपर्कात राहत होता. या घटनेमुळे पाठक खूप घाबरून गेले होते. काय करावे त्यांना सुचत नव्हते. 7 जानेवारी रोजी पाठक यांना परत नित्यनियमाप्रमाणे त्या व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. त्याने हे पूर्ण प्रकरण मिटवण्यासाठी अटक व जेल टाळण्यासाठी 60 लाख रुपये लागतील असे सांगितले. एवढी रक्कम ऐकताच पाठक यांच्या डोक्यावर आभाळ कोसळले होते. एवढा पैसा कुठून आणू असे म्हणताच कुत्सितपणे हसून त्या अधिकाऱ्याने शेतीवर कर्ज घ्या किंवा विकून टाका असा फुकटचा सल्ला पाठक यांना दिला. काही दोष नसताना एवढा पैसा द्यायचा का असे त्यांना वाटत होते. मात्र दुसरीकडे शेवटी इज्जतीचा प्रश्न होता. आयुष्यभर जपलेली इभ्रत जेलमध्ये जाऊन घालवायची नव्हती. म्हणून जपलेली शेती विकण्याशिवाय पर्याय नव्हता. वृद्ध प्रकाश पाठक नांद्रा कोळी गावात असलेल्या 5 एकर शेतीचा 7-12 फेरफारसह इतर कागदपत्रे एका पिशवीत घेऊन शेती विकण्यासाठी ओळखीच्या लोकांकडे जात होते. कधीही कोणाकडे आयुष्यभर दमडी न मागणारे पाठक शेती विकत घ्या, शेती विकत घ्या अशी विनवणी करत होते. शेतीचे भाव गगनाला भिडले असताना कोणत्याही भावात शेती विकण्यासाठी काकुळतीला आलेले वयांचे 75 गाठलेल्या पाठक यांना पैशाचे काम काय पडले असा त्यांच्या ओळखीतील अनेकांना प्रश्न पडला होता. त्यांना कारण विचारल्यावर पाठक कारण सांगत नसल्याने काहीतरी गडबड असल्याचा संशय पाठक यांच्या ओळखीच्या वकिलास आला. त्याने विश्वासात घेऊन पाठक यांना शेती विकण्याचे कारण विचारताच त्यांनी सर्व प्रकार सांगितला. डिजिटल अरेस्टचा फसवा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्याने पाठक यांना घेऊन सायबर पोलीस स्टेशन गाठले. सायबर पोलीस स्टेशनचे नाईक यांनी पाठक यांना सर्व प्रकार ऐकून वरिष्ठांना कल्पना देत पोर्टल तक्रार करून प्रकाश पाठक वय वर्ष 75 यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी गेलेली रक्कम परत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत सुरू केली. कारण जेवढ्या तत्काळ कारवाई तेवढी रक्कम परत मिळण्याचे चान्स जास्त असतात. त्यामुळे पोलीस नाईक यांनी सर्व बँकेचे डिटेल घेऊन पैसे पाठवलेल्या येस बँक व SBI बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. ईमेलद्वारे पत्रव्यवहार करताच पोलिसांच्या युद्धपातळीवरील प्रयत्नास बहुतांशी यश आले. दोन्ही बँक खात्यास होल्ड केल्याने 22 लाख रुपयांची रक्कम वाचली. कदाचित पोलिसांनी थोडा विलंब केला असता तर रक्कम विड्रॉल झाली असती. पोलीस या प्रकरणी कार्यवाही करत असून कोर्टाच्या आदेशानंतर पाठक यांना त्यांची होल्ड झालेली रक्कम काही दिवसात परत मिळेल. तर उर्वरित रक्कमही पोलीस मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणावरून चोरट्यांनी आपला मोर्चा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवला असून विदेशातून सर्व प्रकार चालत असतात. भारतातील बँकेचे खाते काही नागरिकांकडून पैशाचे आमिष दाखवून मोबाईल नंबर, ATM आणि बँक खाते पासबुक घेतले जातात. त्यांच्या खात्यावरूनच हा सर्व प्रकार विविध देशातून केला जात असतो. सर्वात जास्त खातेही UP, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश येथील असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी डिजिटल अरेस्टसारख्या प्रकरणातून धडा घेऊन सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याची आणि असा प्रकार आपल्यासोबत होत असल्यास सायबर पोलिसांसोबत संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी प्रत्यक्ष डाका दरोडा घालून लूट होत असे. सध्या मात्र डिजिटल दरोडेखोरी चालू झाली आहे. यापासून प्रत्येकाने सतर्क राहणेच योग्य आहे. अशाच नवनवीन व थरारक गुन्हेगारींच्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा, कारण गुन्हा कधीही आणि कुठेही घडू शकतो. धन्यवाद.